हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 4.2 मध्ये क्वेश्चन 3 त्याच्यामधला 5th क्वेश्चन बघणार आहोत. 5th क्वेश्चन आहे 0 to 3 x square into 3 minus x raised to 5/2 dx. आता याच्यामध्ये बघा आपण हा x square इथे ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही, कारण हा ब्रॅकेटचा पॉवर 5/2 आहे. तर डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी जर आपण प्रॉपर्टीचा वापर केला तर आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. प्रॉपर्टी काय आहे बघा, 0 to a f of x dx is equal to काय आहे 0 to a f of a minus x dx. ही प्रॉपर्टी यूज करायची. इंटिग्रल काय मिळेल 0 to 3 x च्या ऐवजी a minus x 3 minus x 3 minus x raised to 5/2 dx. काय मिळेल 0 to 3 इथे x चा स्क्वेअर आहे 3 minus x चा स्क्वेअर 3 minus x स्क्वेअर इथे काय मिळेल 3 minus 3 minus 1 minus plus x raised to 5/2 dx. तर 3 कॅन्सल होईल. 0 to 3 3 minus x square into x raised to 5/2 dx. आता हा x raised to 5/2 इथे या एक्सपांडेड फॉर्म मध्ये जर हा ब्रॅकेट आपण एक्सपांड केला तर तो डिस्ट्रीब्यूट करते. काय मिळेल 0 to 3 हा 3 square 9 minus 6x plus x square into x raised to 5/2 dx. आता हा x raised to 5/2 आपण डिस्ट्रीब्यूट करून घेऊ. काय मिळेल इंटिग्रल r is equal to 0 to 3 9x raised to 5/2 minus 6 x चा पॉवर इथं 1 आहे आणि इथं 5/2 1 plus 5/2 किती मिळेल x raised to 7/2 प्लस इथे x चा पॉवर 2 आहे 2 प्लस x चा पॉवर इथं 5/2 2 plus 5/2 किती मिळेल x raised to 9/2 dx. ओके 2 into 2 4 4 plus 5 upon 2 म्हणजेच 9/2. तर आता इथं आपण इंटिग्रेट करूया. 9 इंटिग्रेशन ऑफ x raised to 5 काय मिळतो x raised to 7 upon 2 upon 7 and plus 1 upon n plus 1 5/2 plus 1 किती मिळतो 7 upon 2 upon 7 minus 6 x raised to 7/2 plus 1 किती मिळतो 9/2 upon 9 from limit 0 to 3 plus x raised to 9/2 आहे इंटिग्रल काय मिळेल x raised to 11/2 upon 11 from 0 to 3. तर काय मिळेल बघा 9 into 2 18 upon 7 इथं x raised to 7/2 from 0 to 3. इथे भाग जाईल 3 2 जा 6 3 3 जा 9 2 into 2 4 4 upon 3 x raised to 9/2 from 0 to 3 plus 2/11 x raised to 11/2 from 0 to 3. तर लिमिट अप्लाय करूया. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 18/7 is 3 raised to 7/2 minus 0. Okay, so 3 raised to 7/2 minus 4/3 3 raised to 9/2 3 raised to 9/2 minus lower limit is 0 plus 2/11 3 raised to 11/2 lower limit is 0. आता इथं लिस्ट पॉवर 3 चा किती आहे 3 raised to 7/2 3 raised to 7/2 आपण कॉमन घेऊ. काय मिळेल 18/7 minus 4/3 9/2 मधून 7/2 बाहेर निघाले 9 minus 7 किती येतो 2 so 3 raised to 2 upon 2 plus 2/11 3 raised to 11/2 मधून आपण 7/2 बाहेर घेतले 11 मधून 7 गेला किती राहिले 4 4/2 so 3 raised to 4/2. ओके तर आता इथे काय मिळेल 4/2 म्हणजे 2 घेता येईल 2/2 कॅन्सल होईल 3 raised to 7/2 in bracket 18 upon 7 minus 4/3 into 3 plus 2/11 into 3 square 3 square म्हणजे इथं काय घेता येईल 9 3 raised to 7/2 इथं 3 3 कॅन्सल होईल 18/7 minus 4 plus 9 into 2 18 upon 11. ओके आता इथं एलसीएम किती आहे एलसीएम 77 साठी इथं 11 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचा इथं 77 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचा इथं 7 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचा म्हणजे होल डिनॉमिनेटर आपल्याला 77 मिळेल. 3 raised to 7/2 डिनॉमिनेटर 77
बघा 18 इंटू 11, 18 ला 11 ने मल्टिप्लाय करा, किती मिळेल? ओके 198, 11 8 चा 88, कॅरी 8, 11 चा 11 प्लस 8 90, 198 minus 4 into 77, 77 multiplied by 4, so 7 4s are 28, 7 4s are 28 plus 2 308, so minus 308 plus 18 into 7, 18 into 7, 7 8s are 70, 28, 7 8s are 56, carry 5, 7 1s are 7 plus 5 126 इथं आपल्याला मिळेल, सो 126. आता ॲडिशन बघूया, 198 प्लस 126, सो आन्सर किती मिळेल? 324. मधून 308 सबट्रॅक्ट केले, सो 16. आपल्याला इथं काय मिळेल? 3 raised to 7 by 2 into 16 upon 77. So integral I is equal to 16 by 77 into 3 raised to 7 by 2. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर काढायचं. ओके, तर आता इथं आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपल्याला दिलेला आहे -3 to 3 x cube upon 9 minus x square dx. -3 to 3 x cube upon 9 minus x square dx. इथे बघा -a to a हा लिमिट आहे, म्हणजे आपण प्रॉपर्टी यूज करायचे. -a to a f of x dx is equal to 0 if function is odd and is equal to 2 times 0 to a f of x dx is if function is even function. आता हा फंक्शन चेक करायचा, whether it is even function or odd function. आता इथे f of x काय आहे? x cube upon 9 minus x square. So f of minus x is minus x cube upon 9 minus x square. Minus 1 चा cube minus 1 येतो, so minus x cube upon 9 minus 1 चा square plus 1 येतो, so 9 minus x square. This is f of minus x. So f of minus x काय आला? minus f of x. So since f of minus x is equal to minus f of x, so f is an odd function. फंक्शन कसं आहे? odd function आहे, म्हणून इंटिग्रल काय येतो? मग इंटिग्रलची व्हॅल्यू 0 घ्यायची. ओके, तर आपला 6th एक्झाम्पल. आता आपण 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल आहे इंटिग्रल r is from -π/2 to π/2, -π/2 to π/2 log of 2 plus sin x upon 2 minus sin x dx. Okay, log of 2 plus sin x upon 2 minus sin x dx. आता इथं पुन्हा -a to a हा फॉर्म दिसतोय. f of x बघायचा, whether it is even function or odd function. So log of 2 plus sin x upon 2 minus sin x is equal to f of minus x. आता बघूया, log of 2 plus sin of minus x upon 2 minus sin of minus x, which is equal to log of sin of minus theta is minus sin theta, so 2 minus sin x upon 2 minus of minus plus sin x. तर याचा since sin of minus theta is equal to minus sin theta. ओके, आता इथं आपण हे दोन्ही फॉर्म जर ऑब्झर्व केले तर याचा रेसिप्रोकल इथे मिळतो. ओके, तर इथे आपल्याला रेसिप्रोकल फॉर्म घेता येईल. सो f of minus x is equal to log of 1 upon काय 2 plus sin x upon 2 minus sin x
log of 2 plus sin x upon 2 minus sin x inverse. हा इन्व्हर्स मायनस साइन बाहेर घेता येईल. मायनस वन समोर मायनस लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स. म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय आला मायनस एफ ऑफ एक्स. सो फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. फंक्शन कसा आला ऑड फंक्शन आला. हेन्स integral r is equal to c using the property. Okay. बघा 8th एक्झाम्पल मध्ये इंटिग्रल दिलाय -π/4 to π/4 x + π/4 अपॉन 2 - cos 2x dx. आता याच्यामध्ये बघा आपण इंटिग्रल अगोदर स्प्लिट करूया. -π/4 to π/4 छेद सेपरेट केला की काय मिळेल x अपॉन 2 - cos 2x dx प्लस π/4 कॉन्स्टंट आहे बाजूला घेऊया. -π/4 to π/4 1 upon 2 minus cos 2x dx. आता इथं बघा याला आपण I1 घेऊया आणि प्लस I2. I is equal to I1 plus I2. आता याच्यामध्ये I1 is -π/4 to π/4 x upon 2 minus cos 2x dx. आता हा फंक्शन इवन आहे की ऑड आहे चेक करूया. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे जर फंक्शन -a to a f of x dx जर f of x इवन असेल तर फंक्शन काय होतं 2 times 0 to a f of x. आणि जर f of x ऑड असेल तर इंटिग्रल काय येतो 0 येतो. त्या प्रॉपर्टीचा इथे वापर करायचा. मग आता इथे f of x since f of x is equal to x upon 2 minus cos 2x. So f of -6 काय -6 upon 2 minus cos of -2x. ओके. आता cos of -θ काय येतो प्लस cos θ. म्हणून हा काय -6 upon 2 minus cos 2x. ओके. तर आता इथे हा काय आला मायनस ऑफ f of x. सिन्स f of -x is equal to minus f of x. So f कसा आहे f is an odd function. फंक्शन कसा आहे ऑड फंक्शन. सो इंटिग्रल -a to a आपण इथे सिन्स इंटिग्रल -a to a f of x dx is equal to 0 if f of x is odd function. ही आपली प्रॉपर्टी आहे जिचा आपण आता वापर करतो आपण. सो इंटिग्रल I1 is equal to c. पण हा फंक्शन कसा आहे ऑड फंक्शन. आता आपण I2 शोधूया. I2 काय आहे is π/4 minus π/4 to π/4 1 upon 2 minus cos 2x dx. पुन्हा -a to a हा लिमिट असेल तर फंक्शन चेक करायचं whether it is an even function or odd function. So f of x इथे आता f of x आपण सपोज केलं इथे g of x घेऊ. g of x काय येतो 1 upon 2 minus cos 2x. मग g of -x बघूया. g of -x 1 upon 2 minus cos of -2x. So cos of -θ is plus cos θ. So 2 minus cos 2x. See g of -x. So g of -x is equal to plus g of x. So function g is an even function. फंक्शन कसा आला इवन फंक्शन. So using property since integration -a to a f of x dx is equal to 2 times 0 to a f of x dx if f of x is even function. जर फंक्शन इवन असेल तर काय प्रॉपर्टीनुसार 2 times 0 to a f of x dx. So I2 is equal to काय 0 to a is π/4 as it is. इथे
इथं पाय बाय 4 आहे. मल्टिप्लिकेट 2 टाइम्स 0 टू पाय बाय 4 1 अपॉन 2 मायनस कॉस 2x dx. ओके, तर इथं 2 टू द 4, सो पाय बाय 2 0 टू पाय बाय 4 1 अपॉन 2 मायनस कॉस 2x dx. आता हा इंटिग्रल आपल्याला माहिती आहे. डिनॉमिनेटरमध्ये cos 2x sin 2x किंवा cos x sin x असेल तर आपण सबस्टिट्यूशन काय घेतो, tan x t. जर cos x असता तर tan x/2 t घेतला असता. सो पुट tan x t. सो dx dt upon 1 plus t square. ओके, and cos 2x काय येतो 1 minus t square upon 1 plus t square. मग लिमिट चेंज होईल. when x is equal to 0, t is equal to tan 0 which is 0. when x is equal to pi by 4, t is equal to tan pi by 4. tan pi by 4 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग इंटिग्रल काय मिळेल I2 is equal to pi by 2 from 0 to 1 upon 2 minus 1 minus t square upon 1 plus t square dt upon 1 plus t square. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घ्यायचे. इंटिग्रल I2 काय मिळेल बघा, I2 is equal to 0 to 1 upon क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा 2 plus 2t square minus 1 minus of minus plus t square whole divided by 1 plus t square dt upon 1 plus t square. So 1 plus t square cancels. 0 to 1 upon 2t square plus t square किती मिळेल 3t square. 2 minus 1 म्हणजेच plus 1 dt. आता इथं pi by 2 सुद्धा मल्टिप्लिकेट आहे. pi by 2 is pi by 2. pi by 2 इथं 3 कॉमन घ्यायचं आणि फॉर्म्युलेट करायचं. 3 बाहेर घेतला 0 to 1 upon t square plus तर 3 नव्हता तो आपण इथे घेतलाय 1 by 3. सो pi by 3 into 2 6. इथं 0 to 1 upon t square plus 1 by 3 म्हणजेच 1 by root 3 bracket square dt. आता हा फॉर्म्युला कशाचा आहे बघा 1 upon x square plus a square is 1 upon a tan inverse of x by a. तो फॉर्म्युला यूज करायचा. pi by 6 1 upon a is 1 by root 3 tan inverse of x by a t upon 1 by root 3 plus लिमिट आहे 0 to 1. म्हणजे इथे काय 5 into root 3 upon 6. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. लिमिट अप्लाय करा. tan इनवर्स अपर लिमिट इज 1 आणि हा रूट 3 न्यूमरेटरला जाईल म्हणजे रूट 3 मायनस tan इनवर्स लोअर लिमिट इज 0 सो 0. पाय बाय 3 इथं रूट 3 कोणत्या अँगलसाठी आहे बघा. tan रूट 3 कोणत्या अँगलसाठी आहे बघा sin 60 डिग्री. sin 60 किती येतो रूट 3 by 2 आणि cos 60 किती येतो 1 by 2. sin 60 आणि हा cos 60 म्हणजे 2 कॅन्सल होऊन रूट 3 केव्हा मिळतो tan रूट 3. sin अपॉन cos is tan रूट 3 केव्हा मिळतो 60 डिग्री साठी मिळतो. 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3. सो पाय रूट 3 अपॉन 6 into पाय बाय 3 मायनस हा 0. तर काय मिळेल पाय रूट 3 अपॉन 6 into पाय बाय 3. इथं 1 टाइम्स रूट 3 कॅन्सल होईल आणि इथं रूट 3 शिल्लक राहील. इथं काय आला पाय इंटू पाय स्क्वेअर अपॉन 6 रूट 3. दिस इज अवर I2. इथं आपण फायनल आन्सर लिहूया. So I is equal to I1 is 0 plus I2 is pi square upon 6 root 3. Hence, integral I is equal to pi square upon 6 root 3. This is our required answer. बघा वास्ट एक्झाम्पल आहे. 4 मार्काचं एक्झाम्पल. तुम्हाला जर एक्झाम्पल आला तर 4 मार्कासाठी असेल.
व्यवस्थित करायचे, ते इंटिग्रल सेपरेट करायचे, प्रॉपर्टीचा आपण व्यवस्थित करायचं. I1 प्लस I2 घ्यायचा आणि I1 I2 व्यवस्थित सोडवायचे. हा झाला क्वेश्चन नंबर 8. आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया. एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 आहे बघा. इंटिग्रल -π/4 to π/4 x³ sin raised to 4x dx. -π/4 to π/4 x³ sin raised to 4x dx. तर पुन्हा -a to a हा लिमिट आहे. फंक्शन इवन आहे की ऑड आहे हे चेक करायचं. वेट आय गिवन इंटिग्रल f of x is equal to x³ sin raised to 4x. So f of minus x काय आहे? minus x³ sin of minus x raised to 4. minus x³ is minus x³. minus 1 चा क्यूब minus 1 होतो. तर sin of minus theta minus sin theta. So minus x minus sin x raised to 4. आता मायनस 1 चा पॉवर 4 असेल तर तो प्लस 1 येतो. सो मायनस x³ sin x raised to 4. So which is minus f of x. So f of minus x is minus f of x. So f कसा असेल? ऑड फंक्शन. फंक्शन हा ऑड आहे. सो म्हणजे प्रॉपर्टी इंटिग्रल I is equal to 0. इंटिग्रलची व्हॅल्यू किती मिळेल? 0 मिळेल. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 9 पूर्ण झाला. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. क्वेश्चन नंबर 10 आहे क्वेश्चन 10 0 to 1 log x plus 1 upon x square plus 1 log of x plus 1 upon x square plus 1 dx. आता याच्यामध्ये बघा काय करायचं आहे. तर इथं डिनॉमिनेटर x square plus 1 आहे. मग इथं सबस्टिट्यूशन काय घेता येईल? पुट x is equal to tan theta. सबस्टिट्यूशन द्यायचं बघा. पुट x is equal to tan theta implies theta is equal to tan inverse x. dx is equal to काय? tan चा डेरिव्हेटिव्ह sec square theta d theta. लिमिट चेंज होईल. when x is equal to 0 theta is equal to tan inverse 0 which is equal to 0. when x is equal to 1 theta is equal to tan inverse 1 म्हणजेच किती? π/4. मग इंटिग्रल काय मिळेल? 0 to π/4 log of tan theta plus 1 upon tan square theta plus 1 into dx is sec square theta d theta which is equal to 0 to π/4 log of tan theta plus 1 upon इथं tan square theta plus 1 काय येतो? sec square theta. फॉर्म्युला आपल्याकडे आहे sec square theta into sec square theta d theta. काय कॅन्सल होईल? sec square theta कॅन्सल. सो इंटिग्रल काय मिळेल बघा. इंटिग्रल I is equal to 0 to π/4 log of tan theta plus 1 d theta. आता इथं आपण प्रॉपर्टी यूज करायची. प्रॉपर्टी काय आहे बघा. 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. ही प्रॉपर्टी इथं अप्लाय केली तर काय मिळेल? 0 to π/4 log of tan of π/4 minus theta plus 1 d theta which is
थीटा tan ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला यूज करायचा tan ए मायनस tan बी अपॉन 1 प्लस tan ए इंटू tan बी फॉर्म्युला इथे यूज केला तर काय मिळेल tan पाय बाय 4 मायनस tan थीटा अपॉन 1 प्लस tan पाय बाय 4 इंटू tan थीटा प्लस 1 डी थीटा. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून शेप समान करून घ्यायचे. सो विल गेट लॉग ऑफ tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती 1 मायनस tan थीटा अपॉन 1 प्लस tan पाय बाय 4 1 आहे प्लस 1 डी थीटा. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू रिप्लेस केलं आणि आपण व्हॅल्यू घेतली. काय मिळेल बघा 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ 1 मायनस tan थीटा प्लस 1 प्लस tan थीटा अपॉन 1 प्लस tan थीटा डी थीटा. आता इथं tan थीटा कॅन्सल होईल. काय मिळेल 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ 2 अपॉन 1 प्लस tan थीटा डी थीटा. आता इथं लॉग ऑफ ए बाय बी असेल तर लॉग ए मायनस लॉग बी आपण घेतो. मग काय 0 टू पाय बाय 4 log 2 d theta minus 0 to pi by 4 1 plus tan theta d theta. आता इथे बघा 0 to pi by 4 1 plus tan theta d theta. इथे जो आहे 0 to pi by 4 1 plus tan theta d theta. From equation 1 याला equation 1 दिला तर from 1 this is I. ओके हा काय आहे I. मग इंटिग्रल I is equal to log 2 0 to pi by 4 1 d theta minus हा काय आहे I. I आपण LHS ला घेतला तर काय मिळेल I plus I is equal to log 2 1 चा इंटिग्रल theta from 0 to pi by 4. So 2I is equal to log 2. Upper limit is pi by 4. Lower limit is 0. So integral I is equal to log 2. हा 2 इकडे denominator ला येईल upon 2 into pi by 4. Hence integral I is equal to pi by 8 whole into 8 log 2. The required answer. So इथं अगोदर आपण सबस्टिट्यूशन दिलं आणि मग नंतर इंटिग्रल सोडवलेला आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 10. आता आपण क्वेश्चन नंबर 11 बघू. क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन 11 दिलाय -1 to 1 x cube plus 2 -1 to 1 x cube plus 2 upon under root of x square plus 4 dx. x square plus 4 dx हा आपला इंटिग्रल. पुन्हा -a to a f of x dx फॉर्म असेल तर आपण अगोदर फंक्शन चेक करायचं. त्यावर आपण इंटिग्रल सेपरेट करूया, डिनॉमिनेटर सेपरेट करूया. इंटिग्रल काय आहे बघा -1 to 1 x cube upon under root of x cube x square plus 4 plus 2 upon under root of x square plus 4 dx. इंटिग्रल सेपरेट करूया. -1 to 1 x cube upon under root of x square plus 4 dx plus 2 -1 to 1 1 upon x square plus 4 dx. आता इथं याला I1 द्यायचा फर्स्ट इंटिग्रल आणि सेकंड इंटिग्रल ॲज I2. I1 सॉल्व करूया. I1 काय आहे -1 to 1 x cube upon under root of x square plus 4 dx. तर पुन्हा इथे f of x. तर f of x is equal to काय आहे x cube
upon under root x square plus 4. So f of minus x check करायचा, whether it is an even function or odd function. So the f of minus x is equal to plus f of x येतो की minus f of x हे check करायचं. So minus x cube upon under root of minus x square plus 4, which is equal to minus x cube upon under root x square plus 4. So minus f of x. Okay, f of minus x is equal to minus f of x. So f of x is कोणता फंक्शन आहे? ऑड फंक्शन. फंक्शन कसा आला? ऑड फंक्शन. सो इंटिग्रल I1 इज इक्वल टू काय घ्यायचं मग? 0. ऑड फंक्शन. आता I2 बघू. I2 काय आहे? इंटिग्रेशन 2 टाइम्स -1 to 1 upon under root of x square plus 4 dx. आता इथं फंक्शन इवन आहे की ऑड आहे हे चेक करायचं, आणि जर ऑड असेल तर 0 घ्यायचं, इवन असेल तर 2 टाइम्स 0 to a f of x घ्यायचं. तर इथं आता फंक्शन चेक करूया. इथं हा g of x घ्या. g of x is 1 upon under root x square plus 4. So g of minus x बघूया. 1 upon under root of minus x square plus 4, which is 1 upon under root of x square plus 4. So g of minus x काय आला? plus g of x आला. So function काय आहे? So g of x is even function. Function even असेल तर आपण काय घेतो? So I2 is equal to 2 times this is 2 minus 0 to 1 f of x 1 upon under root x square plus 4 dx. Okay, तर आता हा काय 2 into 2 4. इथं फॉर्म्युला काय यूज करायचा? is log of x plus under root x square plus 4 from 0 to 1. So formula 1 upon under root x square plus a square is x plus under root log of x plus under root x square plus a square. हा फॉर्म्युला इथं यूज केला. आता लिमिट अप्लाय करूया. 4 log of upper limit is 1 plus under root 1 plus 4 minus lower limit log of 0 plus under root 0 plus 4. So 4 into log of 1 plus root 5 1 plus root 5 minus इथं root 4 येतो म्हणजे log 2. या दोन log मध्ये सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन घेत आहे. काय बघा I2 is equal to 4 log of 1 plus root 5 upon 2. Okay, so integral I is equal to I1 is 0 plus I2 is 4 into log of 1 plus root 5 upon 2. So I is equal to 4 log 1 plus root 5 upon 2. This is our required answer. हा झाला क्वेश्चन नंबर 11. आता आपण क्वेश्चन नंबर 12 बघूया. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन 12 में इंटीग्रल r is equal to minus a to a x plus x cube upon x plus x cube upon 16 minus x square dx. 16 minus x square dx हा आपला इंटिग्रल आहे. तर इथं पुन्हा मायनस a to a f of x dx हा इंटिग्रल आहे. तर इथं प्रॉपर्टीचा वापर करायचा, फंक्शन चेक करायचं. फंक्शन जर इवन असेल तर 2 टाइम्स 0 to a f of x dx घ्यायचा, आणि जर ऑड फंक्शन असेल तर 0 असा आपला आन्सर असेल. तर फंक्शन इथं चेक करूया. तर f of x is equal to x plus x cube upon 16 minus x square. So f of minus x is equal to minus x plus minus x cube upon 16 minus minus x
square. Minus x cube is minus x cube. Minus 1 is a cube, minus 1, so minus x cube. 16. Minus 1 is a square plus 1, so 16 minus x square. तो minus 1 कॉमन घेतला तर काय x plus x cube अपॉन 16 minus x square. तर हा आपला f of x आहे. So f of minus x is equal to minus f of x. So f of x is कोणत्या टाइपचं फंक्शन आहे? ऑड फंक्शन. So integral I is equal to काय द्यायचा? 0. Your answer. आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. आता आपण 13th एक्झाम्पल बघूया. 13th एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन आहे टी स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस टी dt टी स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस टी dt. इंटिग्रल इज फ्रॉम 0 to 1. आता सेम प्रश्न आपण सोडवलाय बघा. क्वेश्चन नंबर 5 सेम सोडवलाय. त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही करायचं. इथे लिहिलं आहे सेम ॲज क्वेश्चन 5 तुम्ही सोडवायचे. तुमच्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे. अगदी सोपा आहे. फक्त प्रॉपर्टीचा वापर केला की हा पॉवर इथं आपल्याला 1 मायनस टी मिळेल आणि नंतर इथं टी रेस टू 1/2 मिळेल म्हणजे रूट टी मिळेल आणि तो आपल्याला एक्सपांड करून रूट टी डिस्ट्रीब्यूट करायचा आणि इंटिग्रेट करायचं. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. सेम ॲज क्वेश्चन 5 तुम्ही सोडवायचं. आपण सोडवलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 14 मी इथे घेणार आहे. इंटिग्रल आहे क्वेश्चन नंबर 14 0 to pi x sin x into cos square x dx. cos square x dx. ठीक आहे. तर आपलं लास्ट एक्झाम्पल बघूया. 0 to 1 log x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx. आता इथं अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय घ्यायचं आहे? x इज इक्वल टू साइन थीटा आहे आणि कॉस थीटा. तर आपण सबस्टिट्यूशन देऊया. पुट x इज इक्वल टू साइन थीटा. मग dx काय येईल? कॉस थीटा डी थीटा. मग लिमिट चेंज होईल. x इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू थीटा घेता येईल इन टर्म्स ऑफ x साइन इनवर्स x म्हणजे साइन इनवर्स 0 म्हणजे किती मिळेल? 0. when x is equal to 1 theta is equal to sin inverse 1. sin inverse 1 किती आहे? pi/2. ओके. मग इंटिग्रल I काय मिळेल? 0 to pi/2 log of sin theta upon under root of 1 minus sin square theta into cos theta d theta which is equal to 0 to pi/2 log of sin theta upon under root 1 minus sin square म्हणजे cos square. cos square and square root cancel होईल. आपल्याला काय मिळेल? cos theta into cos theta d theta. तो cos theta cancel होईल. काय मिळेल? इंटिग्रल I is equal to 0 to pi/2 log of sin theta d theta. आता इथं आपण प्रॉपर्टीचा वापर करूया. प्रॉपर्टी बघा आपल्याकडे काय आहे? 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. ही प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. लास्ट प्रॉपर्टी. शेवटच्या दोन प्रॉपर्टीज महत्त्वाच्या जसं तुम्हाला सांगितलं होतं. या दोन प्रॉपर्टीपैकी एका प्रॉपर्टीचा प्रूफ सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. तर ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. मग इंटिग्रल I काय मिळेल? 0 to a. a किती आहे? pi/2 log of sin x dx plus 0 to a log of f of a 2a minus x म्हणजे sin of pi/2
मायनस एक्स डी एक्स घ्यायचे. इथं 2a असताना a घ्यायचं म्हणजे त्याचा हाफ अँगल घ्यायचा. म्हणजे π/2 अपॉन 2 किती लिमिट असेल? π/4 हा लिमिट असेल. π/4 0 to π. ही प्रॉपर्टी आपण यूज केली. युजिंग दिस प्रॉपर्टी. ओके. तर इथं काय मिळेल बघा. 0 to π/4 log of sin x dx plus 0 to π/4 log of sin π/2 minus x काय येतो? cos x येतो. cos x dx. तर सेम लिमिटसाठी हे दोन इंटिग्रल ॲड करून घेतले तर काय मिळेल? 0 to π/4 log of sin x plus log of cos x dx is equal to 0 to π/4. दोन लॉग मध्ये ॲडिशन आहे म्हणजे लॉग मध्ये प्रोडक्ट घेत आहे. log of sin x into cos x dx. आता इथं sin x cos x आहे तर आपण 2 ॲडजस्ट केला तर 2 sin थीटा cos थीटा आपल्याला sin 2 थीटा फॉर्म्युला यूज करता येईल. मग इथं काय करता येईल? is equal to 0 to π/4 log of 2 sin x cos x अपॉन 2. इथं 2 मल्टिप्लाय डिवाइड केले जेणेकरून त्या फॉर्म्युलाचा वापर करता येईल. तर काय बघा इंटिग्रल I is equal to 0 to π/4 log of sin 2x upon 2 dx. See 0 to π/4 log sin 2x minus log 2 dx. log of a by b is log a minus log b. तर आपण यूज केली. काय मग 0 to π/4 log of sin 2x dx minus log 2 0 to π/4 1 dx. याला आपण I1 आणि याला I2 सपोज करूया. Let I be I1 minus I2. So integral I is equal to, आता इथं I1 घेऊया. I1 is equal to 0 to π/4 log of sin 2x dx. आता याला सोडवायचं आहे. इथं बघा 0 to π/4 आहे. log sin 2x आहे. इथं log sin x आहे. याला इक्वेशन 1 घेऊया. तर याच्याप्रमाणे काय म्हणता येईल तर 2x चा x करता येईल. बघा 2x is equal to t घेतला तर लिमिट चेंज होईल आणि आपल्याला रिक्वायर्ड फॉर्म मिळेल. पुट 2x is equal to t. ओके. 2x is equal to t घेतला आणि इथं काय आहे x च्या ऐवजी थीटा आहे बरं काय. तर थीटा हा थीटा π/2 मायनस थीटा आहे. व्हेरिएबल थीटा आहे. थीटाच घ्यायचा. ओके. हा थीटा आपण फक्त इथं थीटा करतो. विथ रिस्पेक्ट टू थीटा असल्यामुळे डी थीटा प्रत्येक वेळेस इथं डी थीटा घ्यायचं. प्रॉपर्टी इन टर्म्स ऑफ एक्स घेतली. आपण पूर्ण एक्झाम्पल इन टर्म्स ऑफ थीटा घेतले. ओके. दिस इज 2 sin 2 थीटा अपॉन 2 म्हणजे काय इंटिग्रल 2 थीटा डी थीटा आणि थीटा. सो इंटिग्रल I1 आपण आता सोडवतोय. 2 थीटा इज इक्वल टू t घेतला तर 2 d थीटा इज इक्वल टू dt मिळेल. इट इम्प्लाइज d थीटा इज इक्वल टू dt बाय 2. लिमिट चेंज होईल. when theta is equal to 0, t is equal to 2 times 0, that is 0. When theta is equal to π/4, t is equal to 2 times π/4 म्हणजे किती मिळेल π/2. ओके. मग इथं I1 काय मिळाला 0 to π/2 log sin t dt. ओके. log sin t dt. Now using property we can change the variable. आपण व्हेरिएबल चेंज करू शकतो. सेम लिमिट साठी काय येतो log of sin थीटा d थीटा. सेम लिमिट साठी आपण व्हेरिएबल चेंज करू शकतो. तर इथं आपल्याला I मिळतो which is equal to I. So I1 इथं dt by 2 आहे बघा. d थीटा is dt by 2 म्हणजे इथं 1/2 and change the variable log sin theta d theta म्हणजे
I1 is 1/2 I. आता इथं I कडे जाऊया. I is equal to I1 is 1/2 I minus I2. I2 इथं काढून घेऊया. I2 काय आहे? I2 is log 2 integral 1 0 to pi by 4 d theta. So log 2 आपण अगोदर I2 काढून घेऊया. तर I2 काय आहे? log 2 integration 1 0 to pi by 4 d theta. 1 चा integration theta from 0 to pi by 4. Substitute the limit. Upper limit is pi by 4, lower limit is 0. This is pi by 4 log 2. I to I. So integral I is equal to the equation 2 मध्ये आपण replace केलं. I2 is 2 times I. I1 is 2 times 1/2 times I. 1/2 I minus I2 is pi by 4 log 2. मग हा I minus 1/2 I is equal to minus pi by 4 log 2. आता हा काय 2 minus 1 upon 2 म्हणजे 1/2 I is equal to minus pi by 4 log 2. तर आता इथं I काय मिळेल pi by 2 minus pi by 2 log 2. This is your required answer. अशा पद्धतीने आपल्याला हा इंटिग्रल सोडवायचा. ओके, तर इथं थोडासा वास्ट एक्झाम्पल आहे, व्यवस्थित सोडवायचे. इथं जो I1 मायनस I2 होता, I1 ची व्हॅल्यू आपण इथं काढली 1/2 I, ती आपण इथं रिप्लेस केली 1/2 I मायनस I2 इज pi by 4 log. आणि रिप्लेस केली की आपल्याला आन्सर मिळाला I इज इक्वल टू मायनस pi by 2 log. अशा पद्धतीने आपला हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक सुरू करू. थँक्यू.